तर मित्रांनो, दुपारचे वाजले 2. आज काय तेवढं खास गेलं नाही आपला दिवस. भाडेच वाजण्यात आज काय झालं, काल माझं व्यवस्थित झालं धंदा दुपारपर्यंत, पण आज झालं थंड पडलं सगळं. भाडेच वाजणं गेलेत पार. आता कमसे कम 2 तास झालं मी बसून आहे. आता उभारल्या ठिकाणी आपलं ऑटो साफ करून घेतो. काय करावं, मला ना लांब जायचं होतं. मी आलो पुण्याला आणि काहीतरी मोठं करायचं होतं. मोठं करण्याच्या नादात मी घेतलो 5 लाखाचा EMI केलो. आता पळायला लागलो. तवा कळाय नाही, आता पळायला लागलो. सकाळी 5 वाजता 5:30 वाजता जायचं आणि रात्री 10, 11, 15, 16 घंटे दम खाना ते पोटात अन्न पाणी नसते. उग्ग पळणे. दुराळा बघितलो का ऑटोवर किती झाले. आज मला ऑटो साफ करायला वेळच भेटायला नाही. आज मला जरा उशीर झाला. 6:30 वाजले सकाळी. उशीर झाला का सकाळचा टाईम गेलं, मग तुमचा धंदा गेला म्हणून समजायचं. मग काय उपयोग नाही तुम्ही धंद्यावर येऊन. म्हणून ते उशीर झाला का मला वेळच भेटायला बरं का ऑटो साफ करायला. नाही तर ऑटो साफ केल्याशिवाय मी बाहेर निघत नाही. आता हाय आपल्यापाशी वेळ. एखादी मोठं भाडं पडलं, एखादी 100, 120चं पडावं भाडं, जरा मजा येते. दुपारच्या टायमाला आपलं बसून राहून वाटते. हो जाऊ द्या, 70 रुपयाचं भाडं वाजलं तर मित्रांनो. ऑटो साफ करण्याच्या नादात गेलं ना तर उचललाच तुम्ही. हे 45चे भाडे काय कामाचे नाही. तो उचलला काय उपयोग नाही. ते पिकअप करायलाच आपलं दुनियाभरचं CNG लागते. आणि महत्त्वाचा विषय काय झाले माहिती आहे का, पुढं भाडेच भेटणं गेलेत मला. मोठे भाडेच भेटणं गेलेत. काय विषय असं बचपकेनं काय फुलाले का नाही. रॅपिडोला तर भाडंच भेटणं गेले. ओला तर भेटतच नाही, पण रॅपिडोला पण भेटणं गेले भाडं. काय विषय काय कळा ना मला. कपडा चेंज करून घ्यावा लागेल. उलटा दुराळा लागाले कपड्याचं. अजून एक काय कपडा आपल्यापाशी, ह्या कपड्यानं घेतो पुसून. जरा ऑटो वेळ भेटल्यावर तर पुसून घ्यायचं चांगलं सुंदर स्वच्छ. भाडं आणलं होतं मगाशी, आणि मगाशी म्हणजे 1-1.5-2 तास खाली मी भाडं घेऊन आलतो. कस्टमरला म्हणलं मीटर नाही चाला. ते म्हटलं नाही, उतरलं खाली. म्हणलं ठीक आहे सर, बसा मी आपलं ॲपप्रमाणेच घेऊन जातो. ते 12 किलोमीटरचे 195 रुपये होते तेवढंच होते. म्हटलं चला, म्हटलं इथं घेऊन आल्यावर लोकेशन संपल्यावर मला म्हणते पुढं जायचं. मी म्हटलं जाणार नाही बाबा. झालं तुमचा विषय संपला, लोकेशन संपलं, मग तुमचा विषय पण संपला. तवा मला 10 रुपये 20 रुपये एक्स्ट्रा देतो मी. आता कशाला तंडात बसावं म्हटलं, जाऊ द्या म्हटलं. आता गेलं कस्टमर बिल. हे ॲपमध्ये बुकिंग करते एका ठिकाणीचं, जायचं राहते दुसऱ्याच ठिकाणी. आणि तेव्हा म्हणते की मला तिकडं जायचं, थोडं पुढं घेऊन चला, हे चला. मग तिथं ड्रामे करत बसतं कस्टमर. असलं जमत नाही बरं का. मी खरं सांगतो तुम्हाला, माझ्या मोबाईलचा झालं कॅमेरा खराब, सगळं मिचमिच दिसाले. आणि आता गरमीचे दिवस गेले, आता थंडीचे दिवस आहेत. बघितलं का वातावरण कसं आहे. आलं आहे आभाळ. आता जॅकेट ठेवावं लागेल सोबत. आज मी विसरून आलो जॅकेट. जाऊ द्या, उद्यापासून आठवणीनं घेऊन येतो. आता विषय काय आहे, मी इथून रूम माझं 7 किलोमीटर. घराला जावं म्हटलं जेवण करायला, पण 7 किलोमीटर जायला परवडत नाही. 1-2-3 किलोमीटर राहिले की बरं वाटते. पण एकदा घरी गेलो का परत तिथं टाईम वेस्ट होतो. म्हणून आपलं खाल्लं राईस प्लेट इथंच आपलं बोसरीमध्ये खाल्लो होतो. सकाळचा नाश्ता दुपारी झाला आहे आपलं. काय विषय नाही. कॅमेरा लेन्स खराब झाले भाऊ, सगळं मिचमिच दिसायला लागले. आता बघत लोक बानेर सिटी कसं आहे. ते झाडं आहे ते तर रोडच्या मध्ये झाडं राहिलं का जरा बरं वाटते बरं का, थंडगार एकदम. मोठं भाडं वाजलं तर बघा, मोठं भाडं वाजू बी देणार बरं का लोक. काय सगळं जॅमर लावून ठेवले. आमचा धंदा पार वाट लावून टाकले जॅमरवाल्याने. काय विषय नाही. आता काय करावं, मानव आपण छोटे मोठे पण भेटायला गेलेत आता सध्या. ते वाजायला तर पाहिजे का इकडं बघा. हे मी बसलो आता निवांत टेका देऊन. थोडं बघाव, अजून एक अर्धा तास घंटाभर बघाव. एखादी 70 रुपयाचं बी जरा भाडं पडला की इथून मी लोकेशन चेंज करतो. आता बस झालं. इथं लय वेळ थांबणं योग्य वाटणं मला काही. इथून एक 60-70 रुपयाचं भाडं वाजलं का चालतो आणि लोकेशन पहिलं चेंज करतो. का झालं भाडं आपण छोटं मोठं उतरलो का
तवा जाऊन कुठं 200-150 असे भाडे वाजतात. त्याच्या अगोदर भाडेच वाजत नाही. 2 वाजले की भेटत नाही असा विषय. आपलं CNG लय वेस्ट होते बरं का फिरण्यामध्ये. छोटे मोठे भाडे जे पिकअप लोकेशनलाच आपलं CNG भरपूर जाते. तर ठीक आहे मित्रांनो, मी आता भाड्याचं वाट बघतो. एखादे 50-60 रुपये 60-70 रुपयाचा उचलतो आणि लोकेशन चेंज करतो. तुम्ही तोपर्यंत घ्या लाईक करून आणि सबस्क्राईब करून.